सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारा खमंग कुरकुरीत कच्च्या बटाट्याचा डोसा बनवून दाखवणार आहे। हा डोसा करायला खूप सोपा, सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। आणि या डोस्यासोबत खाण्यासाठी मी अगदी झटपट पण चटपटीत चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा टाकायचा आहे। रवा इथे तुम्ही बारीक जाड कुठलाही वापरला तरी सुद्धा चालेल। आता याच्या बाइंडिंगसाठी आपल्याला 2 टेबलस्पून यामध्ये मैदा घालायचा आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही बेसन पिठाचा देखील वापर करू शकता। आता रवा आपल्याला मिक्सरला अगदी बारीक दळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता रव्याची छान पावडर झालेली आहे किंवा पीठ झालेलं आहे। आता हा रवा आपण बाउलमध्ये काढून असाच थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे। आता परत त्याच भांड्यामध्ये एक मोठ्या साईजचा कच्चा बटाटा साल काढून बारीक चिरल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि नंतर यामध्ये घालायचा। आता 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 1 इंच आल्याचे असे काप करून घालायचे आहेत। 1 चमचा जिरे घालायचे आहेत। अर्धा चमचा मीठ घालायचे आणि यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता बटाटा छान बारीक झालाय। आता सुरुवातीला आपण रवा दळून साईडला ठेवला होता तो देखील यामध्ये टाकायचा आहे आणि परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। पण त्याआधी यामध्ये आपल्याला अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घालायचे। दही जर तुमचं आंबट नसेल तर 1 कप दही सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता झाकण लावून मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता मस्त स्मूथ बॅटर तयार झाले। हे बॅटर बाउलमध्ये काढल्यानंतर भिजण्यासाठी आपल्याला किंवा सेट होण्यासाठी झाकण ठेवून 10 मिनिटे असंच साईडला ठेवून द्यायचे। आता चटणीसाठी आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये छोटी पळी तेल घालायचे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून जिरं मोहरी तडतडू द्यायची आणि नंतर यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ घालायची। 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं बारीक चिरून घालायचे। आता डाळ आणि कढीपत्ता कमी गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर डाळीला पहा हलकासा रंग आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कांदा असा उभा कट करून घालायचा आहे। आता हा कांदा देखील आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे। आता कांदा असा हलकासा परतला की लगेच यामध्ये 1 मोठा टोमॅटो असा रफली कट करून घालायचा आहे। आता 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि नंतर आपण लगेच यामध्ये मसाले देखील ॲड करणार आहोत। आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचे। आता 1 छोटा चमचा यामध्ये साखर घालायची। साखर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण साखरेमुळे चटणीला चव छान येते आणि टोमॅटोचा आंबटपणाही बॅलन्स राहतो। आता हे घातलेले सर्व मसाले आपल्याला लो गॅसवरती 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचे। आता मसाले आपले 30 ते 40 सेकंद मी परतून घेतलेत। आता यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी पाणी घालायचे। पाण्यामुळे आपले टोमॅटो अगदी छान शिजतात आणि चटणी आपली मस्त सॉफ्ट किंवा स्मूथ तयार होते। आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 5 मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे। तर 5 मिनिटानंतर पहा टोमॅटो छान सॉफ्ट झालेत। आता लगेच गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आता यामध्ये स्वच्छ धुवून निवडून घेतलेली मूठभर कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून मिक्सरला ही चटणी मस्त बारीक वाटून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि टेस्टी आपली चटणी बनवून तयार आहे आणि या चटणीला रंगही खूप सुरेख आलाय। आता तयार चटणी आपण लगेच बाउलमध्ये काढून घेऊयात। आता या चटणीवरती तडका घालायची अजिबात गरज नाही, कारण आपण चटणी तडक्यामध्येच तयार केली आहे। आता चटणी अशीच साईडला ठेवून देऊन लगेच पुढची कृती पाहूयात। इथे बॅटरला सुद्धा 10 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं छान सेट झालेलं आहे। आता चमच्याने आपण हे बॅटर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे। तर बॅटर पहा घट्टसर देखील झाले, म्हणजे यातला रवा जो आहे मस्त फुलून आलेला आहे। आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचे। तर मी इथे परत अर्धा कप पाणी घेतले, पण ते पाणी यामध्ये एकदम न घालता थोडं थोडं घालून हे छान मिक्स करून घेणार आहे। आणि शेवटी मी तुम्हाला सांगते की यामध्ये मी किती पाण्याचा वापर केला आहे। थोडं थोडं करून मी परत यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करून हे बॅटर छान मिक्स करून घेतले। तर सुरुवातीचा अर्धा कप पाणी, अर्धा कप दही आणि परत आपण यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केले आणि छान असं बॅटर तयार करून घेतले। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आहे।
कारण हे बॅटर आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणार नाही, तर झटपट आपल्याला हा डोसा तयार करायचा. तर डोस्याला छान जाळी यावी म्हणून यामध्ये आपण सोड्याचा वापर केला आहे. तुम्ही इथे इनो देखील यामध्ये घालू शकता. सोडा घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर एका डायरेक्शनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून बॅटर आपलं मस्त जाळीदार आणि हलकं होईल. बटाटा काढतानाच मी सुरुवातीला यामध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून मी आता यामध्ये मीठ घालणार नाही. तुमचं मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही आता थोडंसं मीठ घालून नंतर याला मिक्स करून घेतलं तरी देखील चालेल. तर पहा, याला मस्त जाळी आली आणि छान आपलं बॅटर हलकंसुद्धा झालं. इथे आपलं डोस्याचं परफेक्ट असं बॅटर बनवून तयार आहे. आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात. इथे मी गॅसवरती डोशाचा तवा ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल अशा प्रकारे आपल्याला टिश्यूनी सर्व बाजूला तव्याला लावून घ्यायचं आहे. आता लगेच आपण यावरती थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे, जेणेकरून तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होईल. हे पाणीसुद्धा आपल्याला कॉटनच्या कपड्याने अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे. आता आपण तयार केलेलं बॅटर 1 चमचा यावरती घालायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे डोसा पसरवून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हळूवार हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता डोस्याला लगेच मस्त जाळी पडते आहे. डोसा घालून झाला की लगेच आपल्याला फ्लेम मीडियम करायची आहे आणि हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे. तर पहा, डोस्याची वरची बाजू कोरडी झालेली आहे. अशा प्रकारे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेलामुळे डोसा मस्त कुरकुरीत बनतो. आता असा तवा फिरून आपल्याला सर्व बाजूने हा डोसा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सर्व बाजूने डोसा मस्त कुरकुरीत भाजला की तो तव्यापासून आपोआपच सेपरेट होतो. उलट न घालून त्याला काढायची अजिबात गरज पडत नाही आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे. आता हा डोसा मी साईडला ठेवते आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. तर प्रत्येक वेळेस आपल्याला तव्याला तेल लावायची गरज नाही. असं थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पाणी लगेच पुसून घ्यायचं आणि तयार केलेलं बॅटर 1 चमचा यावरती घालून डोसा छान पसरवून घ्यायचा. सुरुवातीला फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि डोसा घालून झाला की फ्लेम मिडियम करून हा डोसा मिडियम गॅसवरती खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे. बटाट्याचा डोसा बनवताना तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी झटपट तुम्ही हे डोसे बनवून नाश्त्यासाठी गरमागरम सर्व करू शकता किंवा मधल्या वेळेच्या छोट्याशा बुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. हे डोसे बनवताना बिलकुल तुटत नाहीत किंवा चिकटतही नाहीत. अगदी डोळे झाकून तुम्ही हे डोसे तयार करू शकता. इतकी सोपी आजची रेसिपी आहे. तर पहा, दुसरा देखील डोसा आपला मस्त कुरकुरीत झालेला आहे. काढून घेऊया आणि राहिलेले डोसेसुद्धा मी आता अशाच प्रकारे बनवून घेते. कुठलीही पूर्वतयारी न करता करायला खूप सोपे आणि अगदी झटपट होणारे, खायला मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचे डोसे खाण्यासाठी तयार आहेत. तर पहा, खूप सुंदर आणि एकदम कुरकुरीत आपले डोसे तयार झाले. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डोसे बनवून खाल्ले असतील. एकदा हा बटाट्याचा डोसा बनवून खा, चवीला खूपच टेस्टी लागतो. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज आपल्या सावीज होम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा. धन्यवाद.